नमस्कार शेतकरी मित्रांनो, गाव आणि शेती या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण आज झेंडू पिकाची लागवड ही केलेली, कशा पद्धतीने आपण लागवड केली, त्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं आहे, याच विषयावरती हा आपण व्हिडिओ बनवत आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा आपल्या शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक नक्की करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. शेतकरी मित्रांनो, आज तारीख 22 जून 2026 आणि आज आपण झेंडू पिकाची लागवड ही करणार आहोत. आपले रोप देखील उपलब्ध झालेले आहेत. रोप किती आपण लागवड करणार आहोत, किती रुपयाला आपल्याला रोप पडलं आहे किंवा लागवड कशा पद्धतीने आपण केली, याच विषयावरती हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ हा आपल्या शेवटपर्यंत पहा. सर्वात सुरुवातीला जर आपण रोपाचा विचार केला तर रोपं आपण पाहू शकता, चांगल्या पद्धतीची रोपं आणि आपल्याला कमी दरामध्ये रोपं उपलब्ध झाली. तर रोपांचा बाजारभावाचा जर विचार केला आपण तर साधारणपणे 2.25 रुपयाला आपल्याला ही रोपं घरपोच उपलब्ध झाली. तर आपण 2.5 एकर क्षेत्रामध्ये साधारणपणे 24,000 रोपांची लागवड ही करणार आहोत. लागवड करत असताना जे अंतर आहे ते अंतर दोन झाडांमधील अंतर जे आहे ते 1.25 फुटावरती आणि दोन ओळीमधील जे म्हणजे दोन बेडमधील अंतर आहे ते 5 फुटावरती या पद्धतीमध्ये आपण लागवड करणार आहोत. आपण एक बेडवरती 2 लाईनी लागवड ह्या करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण ठिबक हातरून मल्चिंग ओढून हे नियोजन आपण केलं आहे. तर हे झाल्यानंतर लागवड करत असताना शक्यतो लागवड ही एका दिवसात आपण केली पाहिजे, कारण की 1-2 दिवस जर मागं पुढं झालं तर आपल्याला माल काढते वेळेस देखील मागं पुढं होण्याची शक्यता असते. त्यामुळे लागवड करते वेळेस चांगल्या पद्धतीची लागवड करा. अनुभवी जर आपल्याकडे कामगार असतील तरच त्यांच्याकडून लागवड करा, कारण की एवढ्या महागाचं रोप घेऊन जर योग्य पद्धतीने लागवड नाही केली तर आपलं रोप देखील मरू शकतं. त्यानंतर पाण्याचं व्यवस्थापन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पाणी व्यवस्थापन करते वेळेस आपण काय गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत, तर लागवड करण्याच्या 1 दिवस अगोदर ते आपण रान हे पूर्णपणे ओलं करून घेतलं पाहिजे आणि लागवड करत असताना देखील आपण ठिबकच्या सहाय्याने पाणी जे आहे ते पाणी चालू ठेवलं पाहिजे, कारण की लागवड करत असताना जो बी गॅप राहतो मातीमधला तो गॅप भरून येण्यासाठी आपल्याला पाण्याची आवश्यकता असते. त्यानंतर पाणी आपण कमी केलं तरी चालतं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आपण 1 तास वेळेनुसार आपण पाणी हे दिलं पाहिजे. त्यानंतर आपण बाजारभावाचा जर विचार केला तर साधारणपणे आता 70 ते 80 रुपये प्रति किलो बाजारभाव हा आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणखी नंतरच्या महिन्यामध्ये बाजारभाव कमी होईल किंवा जास्त होईल हे बाजारपेठेवर अवलंबून आहे. तर अशा पद्धतीने आपण नियोजन केलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक प्रोफाईलला फॉलो नक्की करा. धन्यवाद.